हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होता नवरात्रीतील 6वा दिवस, त्याचबरोबर मला स्वामी समर्थांचे पारायण देखील करायचे होते, कारण आज माझा वाढदिवस देखील होता, त्यामुळे म्हटलं आज स्वामींचे पारायण आपण करू। म्हणजेच जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे आपल्याला 21 अध्यायापर्यंत पूर्ण वाचायचं असतं। म्हणजे जेव्हाही आपलं पारायण वगैरे असतं तर तेव्हा आपल्याला अशा प्रकारे म्हणजेच आपण कशा प्रकारे पूजा करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर आज होता देवीचा म्हणजे 6वा दिवस, तर आज राखाडी कलर होता पण तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता, त्यामुळे माझ्याकडे अजून एक देवीचे म्हणजे वस्त्र होते ते वेगळ्या कलरमध्ये म्हणजे रेड आणि येलो अशा कॉम्बिनेशनमध्ये होते। तर ते आज मी देवी आईला परिधान करणार होतो आणि जी काही ज्वेलरी वगैरे मी देवी आईला परिधान करणार होतो तर ती देखील मी म्हणजे मार्केटमधून न्यू घेतली होती, कारण मला आज थोडंसं देवीचं न्यू लुक करायचं होतं। त्यामुळे जी काही ज्वेलरी आहे देवीची आईची तर ती मी सर्व म्हणजेच मार्केटमधून खरेदी केली होती। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला आता समोर दिसेलच। नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनी यांची पूजा केली जाते। मग कात्यायनी ही दुर्गेची 6वे रूप आहे। शास्त्रानुसार जे भक्त दुर्गेची 6व्या रूपाची पूजा करतात म्हणजेच कात्यायनीची पूजा करतात त्यांना नेहमीच देवीचा आशीर्वाद मिळतो। उपवास आणि पूजा केल्याने अविवाहित मुलींच्या विवाहात अडचणी दूर होतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळतो। कात्यायनी देवीची पूजा करणाऱ्यांचा काळ म्हणजेच अधिकाल, या काळात धूप दिव्यांनी देवीची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होतात। जे भक्त देवीला 5 प्रकारच्या मिठाई अर्पण करतात आणि अविवाहित मुलींमध्ये प्रसाद वाटतात त्यांना देवाकडून अडचणी दूर होतात आणि व्यक्ती त्यांच्या परिश्रम आणि क्षमतेनुसार पैसे कमवण्यात यशस्वी होतो। पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे हे रूप कात्यायन ऋषींच्या कन्या म्हणून अवतरले आहे। असे म्हणतात की जे भक्त देवीच्या या रूपाची भक्तिभावे पूजा करतात त्यांना जगतजनांच्या कृपेने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होतात। ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते। देवी भाविक प्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते। कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांना मनोकामना पूर्ण होतात। तसेच दुर्गा सप्तशतीचे कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरवर्धिनी अशा केल्याने सांगितले जाते। कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे। देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे, तर 2 हात अभयमुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपे आहेत। कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते। देवीला लाल जास्वंदाची फुलं अर्पण करा। कात्यायनी मातेला मध आणि गोड खायचे पान अर्पण करावे, देवीला ते आवडते असे सांगितले जाते। हे अर्पण केल्याने व्यक्तीचे सौंदर्य वाढते। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मग स्वच्छ कपडे घाला। देवीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान घालावे। देवीला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावे। मातेला आंघोळ करून पुष्प अर्पण करावे। देवीला हळदी कुंकू लावावे। देवीला 5 प्रकारची फळे आणि मिठाई अर्पण करा। कात्यायनी मातेला मध अवश्य अर्पण करा। माता कात्यायनीचे शक्य तितके ध्यान करावे, तसेच मातेची आरती करावी। तर तुम्ही बघू शकता तर देवीचे जे वस्त्र आहे तर ते मी आता चेंज करून घेतले आहे आणि जी ज्वेलरी म्हणजेच काल मी मार्केटमधून खरेदी केली होती खास करून देवीसाठी तर तीच मी देवी आईला परिधान केलेली आहे। त्यानंतर आता स्वामींचे जे मला पारायण करायचे होते तर त्याची देखील पूजा मांडणी करायची होती, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशा प्रकारे आपण स्वामींचे जेव्हा पारायण करतो तर त्याची आपण पूजा मांडणी करू शकतो। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तर जिथे आपण ती सेवा करणार आहोत म्हणजे ज्या जागी आपल्याला पूजा मांडायची असते तर ती जागा पहिले तुम्ही स्वच्छ पुसून घ्या। म्हणजेच पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून तुम्ही ती जागा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिथे पूजा मांडणी करू शकता। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तर तिथे पहिल्यांदा आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं। मी पांढऱ्या कलरने किंवा दुसऱ्या कोणत्याही कलरने स्वास्तिक काढू शकता, तर मी पिवळ्या कलरने स्वास्तिक काढून घेतलं होतं कारण स्वामींचा आवडता म्हणजेच कलर पिवळा, त्यामुळे आज मीच्या पूजेमध्ये मी पिवळ्या रंगाचाच यूज केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही तिथे स्वास्तिक काढून घ्या। स्वास्तिकची देखील हळदी कुंकू लावून पूजा करून घ्या। त्यावरती तुम्हाला जे काही ठेवायचं असेल म्हणजे चौरंग किंवा पाट, तर माझ्याकडे हा छोटा चौरंग आहे म्हणजेच एकदम छोट्या साईजचा आहे, कारण मी म्हणजे जास्त साहित्य काय सोबत आणलं नव्हतं आणि हा चौरंग देखील मी इथून मार्केटमधूनच विकत घेतला होता, तर हा मी इथे ठेवून घेतला। आणि त्याचबरोबर माझ्याकडे म्हणजे छोट्या छोट्या साईजचे देखील चौरंग आहेत, तर ते मी खास करून पूजा करण्यासाठीच बनवले होते, कारण आपण आपल्या पूजेमध्ये जेव्हा अशा प्रकारच्या छोट्या चौरंगाचा यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। तर तुम्ही वरची पूजा बघत असाल म्हणजेच जे मी
घटाची स्थापना केलेली आहे, तर ती देखील मी कलशा म्हणजे जो कलश ठेवला आहे तर त्याखाली मी छोटे चौरंगांचा यूज केलेला आहे। तर माझे तिन्ही म्हणजे जे छोटे छोटे चौरंग आहेत तर ते मी वरतीच यूज केले होते, त्यामुळे हा जो मोठा चौरंग होता तर हा खास करून मी म्हणजे स्वामींच्या पारायणासाठी ठेवला होता। तर आज माझा वाढदिवस होता, त्यामुळे म्हटलं स्वामींचं आपण पारायण करावं, कारण स्वामींच्याच आशीर्वादाने जे काही होतं तर ते स्वामींच्याच आशीर्वादाने होतं, त्यामुळे जे स्वामींचं पारायण होतं तर ते मला आज करायचंच होतं। तर सर्वात पहिल्यांदा आपण जिथे चौरंग ठेवून घेतला तर त्यावरती तुम्ही लाल कलरचे किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरून घ्या। त्यावरती तुम्ही म्हणजेच गणपती बाप्पांची पहिल्यांदा आपल्याला स्थापना करावी लागते। तर मी जो महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे तर तो मी स्वच्छ पालवाने पुसून घेतला, त्यानंतर त्याला मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं आणि जे वस्त्रमाळ आहे तर ते देखील मी अर्पण करून घेतली। त्यानंतर थोड्याशा अक्षदांची आपल्याला खाली रास ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला तो फोटो स्थापन करायचा आहे। तर जो महाराजांचा फोटो आहे तर तो मी तिथे स्थापन केला मागच्या साईडला। त्यानंतर कलशाची देखील आपल्याला स्थापना करावी लागते, म्हणजेच जेव्हाही आपण स्वामी समर्थांचे पारायण वगैरे करतो तर तेव्हा आपल्याला कलशाची स्थापना म्हणजेच करावीच लागते। त्यामुळे जो तुम्ही नारळ बघत आहात तर हा देखील म्हणजे तुम्ही नवीन देखील यूज करू शकता। जर तुमच्याकडे जुना नारळ असेल म्हणजेच अगोदरच्या कोणत्याही पूजेचा असेल तर तो देखील तुम्ही यूज करू शकता। तर माझ्याकडे देखील हा नारळ म्हणजेच अगोदरच्या पूजेचा होता, त्यामुळे म्हणजेच मी मार्केटमधून नवीन नारळ आणला नाही। तर म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही नवीन नारळ देखील आणू शकता। तर त्यानंतर मी घटस्थापना करून घेतली। तर हा जो माझ्याकडे अष्टगणपतीचा तांबा आहे तर हाच मी म्हणजेच खास करून माझ्या पूजेमध्ये यूज करत असतो, कारण हा दिसायला देखील खूप छान दिसतो। आणि जो मी घटस्थापना केली होती तर तिथे देखील म्हणजेच माझे दोन्ही तांब्यांचा यूज झालेला आहे, कारण जे मला कोल्हापूर देवीचं साक्षात रूप करायचं होतं तर त्याच्या जागी मी जो माझ्या देवघरातील मंगल कलश आहे तर त्याचा यूज केला होता। आणि जो म्हणजेच घटाची मी स्थापना केली आहे तर त्याच्यासाठी देखील माझ्याकडे एक शिल्लकचा तांब्या होता, तर त्याचा मी यूज करून घेतला। आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं असतं, म्हणजेच कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो किंवा पूजा करतो तर तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करायचं असतं, कारण दीपपूजनाला खूप महत्त्व आहे। कोणतीही सेवा आपण करण्याअगोदर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर ज्या माझ्याकडे समय आहेत तर त्या मी सर्वात पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर तुपाचा दिवा देखील मी एक लावून घेतला। तर हे देखील तुपाचे दिवे मी रेडीमेडच बनवले होते, कारण जे जॉबला आहेत तर त्यांना अशा प्रकारे म्हणजे तूप किंवा वाटी असं रेडीमेड भेटत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे जे दिवे असतात तर ते खरंच खूप युजफुल ठरतात। आणि त्यानंतर पूजा मांडणी सर्व झाली की आपल्याला गणपती बाप्पांना देखील म्हणजेच हळदी कुंकू लावून घेतलं, म्हणजेच गणपती बाप्पांच्या नावावर मी ते सुपारी ठेवली होती। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती देखील ठेवू शकता, पण सध्या आपले घट बसलेले आहेत त्यामुळे आपल्याला देव हलवायला चालत नाही, त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी देवघरामध्येच ठेवली आणि गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये मी म्हणजे सुपारीची स्थापना करून घेतली। तर सुपारी देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो, म्हणजे ओम गण गण गणपती नमः, ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला पहिले पाण्याने 5 वेळा, त्यानंतर दुधाने 5 वेळा, त्यानंतर पुन्हा पाण्याने 5 वेळा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा असतो। आणि त्यानंतर तुम्ही त्यांना म्हणजेच खाऊच्या किंवा आंब्याच्या पानावरती विराजमान करायचं आहे, म्हणजेच 2 नागवेलीची पानं आपल्याला ठेवायची आहेत, त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही सुपारीची देखील म्हणजेच चांगली पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू, त्यानंतर गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवू शकतो, पण माझ्याकडे म्हणजे गुळ खोबरं अवेलेबल नव्हतं, त्यामुळे म्हणजेच मी साखरेचाच नैवेद्य दाखवला। त्यानंतर आपल्याला वस्त्र, दुर्वा, फुले अर्पण करून घ्यायची आहेत। त्याचबरोबर जी महाराजांचे फोटो मी ठेवला होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि फुले देखील अर्पण करून घेतली। त्यानंतर रांगोळी देखील मी काढून घेतली। तर हे देखील रांगोळीचे साचे मी म्हणजेच खास करून पूजेसाठीच बनवले होते, कारण जेव्हाही आपले सण वगैरे येतात तर तेव्हा अशा प्रकारचे आपल्याला रांगोळीचे साचे लागतातच, कारण म्हणजे जास्त वेळ आपला रांगोळ काढण्यामध्ये जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या रांगोळीच्या साचांचा यूज केला तर आपली रांगोळी देखील पटकन होऊन जाते आणि आपला जास्त वेळ देखील जात नाही, कारण जे देखील जॉबला माहीतच आहे की आपल्याला टाईम कशा प्रकारे मॅनेज करावा लागतो, त्यामुळे शक्यतो मी तरी म्हणजेच रांगोळीच्या साचांचाच यूज करतो। तर पुढे कन्यापूजन देखील मी केलं होतं, म्हणजेच आता जे 9 दिवसांचे मी घटस्थापनेची पूजा केली होती त्यामुळे जे कन्यापूजन आहे तर ते देखील मी केलं होतं, तर ते देखील तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण स्वामी समर्थांचे पारायण करतो तर तेव्हा आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला पूर्ण 21 अध्यायापर्यंत वाचावं लागतं, तेव्हाच आपलं जे पारायण आहे तर ते सफल होतं। तर आज माझा वाढदिवस देखील होता, त्यामुळे मला पारायण स्वामींचंच करायचंच होतं आणि स्वामींच्या आशीर्वादाने ते देखील पूर्ण झालं। आणि जे डेकोरेशन करायचं होतं तर ते देखील मी करून घेतलं, म्हणजेच जो कमळाचा दिवा आहे माझ्याकडे तर हा देखील मी ऑनलाईनच बनवला होता आणि याची क्वालिटी देखील खूप छान आहे, म्हणजेच खरंच खूप युजफुल ठरतो, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा करतो तर तेव्हा अशा प्रकारचे दिवे आपण आपल्या जर पूजेमध्ये लावले तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि मन देखील एकदम प्रसन्न होतं। तर जेव्हाही मी स्वामींचं किंवा कोणतीही पूजा माझ्या रूममध्ये
करतो तर तेव्हा खरंच जे माझ्या आजूबाजूचं वातावरण आहे ते खरंच खूप पॉझिटिव्ह होतं. यानंतर जे मला म्हणजेच स्वामी सेवा करायची होती तर ती देखील मी करून घेतली. महाराजांची एक माळ जप देखील मी करून घेतली आणि त्यानंतर म्हणजे स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायला चालत नाही, कारण सध्या नवरात्र आहेत, त्यामुळे मी म्हणजे स्वामींना खडी साखरेचाच नैवेद्य दाखवला. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जी पूजाची मांडणी आपण केलेली आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. तर जे स्वामी समर्थांचं मला पारायण करायचं होतं तर ते अशा प्रकारे माझं झालेलं आहे. आणि तुम्हाला देखील कळालं असेल की आपण स्वामींची सेवा कशा प्रकारे करू शकतो किंवा पारायणाची आपण पूजा मांडणी कशा प्रकारे करू शकतो. तर तुम्ही बघू शकता तर जे 21 अध्याय आपल्याला वाचावे लागतात तर ते आता माझी वाचून झालेली आहेत. त्यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतली. त्याचबरोबर देवी आईची जी आरती आहे तर ती देखील माझी राहिली होती तर ती देखील मी करून घेतली, कारण जे देवी आईचं मला वस्त्र चेंज करायचे होते तर अगोदरच मी ते चेंज करून घेतले. कारण तुम्ही पूजा मांडणी बघतच असाल तर भव्य आणि दिव्य अशा प्रकारे पूजा मांडणी माझी झालेली आहे. त्यामुळे आता देवीला म्हणजेच मागे हात लावता येत नाही, त्यामुळे जे काही देवीचे वस्त्र होते तर ते मी अगोदरच चेंज करून घेतले होते. आणि त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या पूजेची मी मांडणी अशा प्रकारे केलेली आहे. आणि जे काही साहित्य मला पूजेला लागणार होतं तर ते अगोदरच म्हणजे आदल्या रात्रीच मी सर्व क्लीन करून घेतलं होतं. आणि जे काही पूजा सामान मला पाहिजे होतं तर ते देखील मी सर्व काढून घेतलं होतं, कारण एकाच वेळी एवढं सर्व करायचं म्हटलं तर शक्य होत नाही. आणि त्याचबरोबर मला ऑफिस देखील होतं, म्हणजेच 10 वाजता मला ऑफिसला देखील जावं लागतं. त्यामुळे जे काही स्वामींची सेवा आहे तर ती मला लवकर करायची होती, जेणेकरून मला म्हणजेच बराचसा टाईम त्यामध्ये जाणार नाही. आणि तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आता पूजा झालेली आहे आणि स्वामींची आरती देखील मी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या 6व्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.